आजचा ब्लॉग आहे जय जवान जय किसान। हे माझा मित्र पांडुरंग खिस्ते यांचेच मोठे बंधू बाळासाहेब खिस्ते हे देशासाठी सेवा करत आहे आणि यांचं पण MA इंग्लिश झालेलं आहे आणि हे शेती करत आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलो आजचा ब्लॉग आहे जय जवान जय किसान। पारंपरिक शेती करत करत याने आधुनिक शेतीकडे लक्ष दिलं आहे। जांब वगैरे लावलेले आहे, एकर दीड एकर मध्ये जांब लावलेले आहे त्यांनी आणि त्यांना एका पिरियडला 22 ते 25 क्विंटल 25 टन पर्यंत त्यांना ॲव्हरेज आलेला आहे। तर मित्रांनो, हे पहा जांब माझ्या हातात आहे, याच्यापेक्षा मोठमोठाले जांब आहेत आणि गोड जांब आहेत। तर ते स्वतः विकतायत मार्केटमध्ये जाऊन, तर 30-40 रुपये रेट येतो त्यांना आणि होलसेल मध्ये दिलं तर 15 ते 20 रुपये व्यापारी घेऊन जाते। त्यामुळे ते स्वतः शेती करते आणि चांगलं शिक्षण असल्यामुळं शेती चांगली आधुनिक पद्धतीने करते। MA इंग्लिश झालेला आहे। एक भाऊ सेनेमध्ये असल्यामुळं याला काही जॉब करता आला नाही, कारण की शेती कोण करण। आई वडिलांची इच्छा होती की यांनी शेतीकडे बी लक्ष द्यायला पाहिजे एकानं, त्यामुळे त्यानं शेतीकडे लक्ष देत आहे आणि आधुनिक शेती करत आहे। याला वर्षाचं उत्पन्न 10 ते 15 लाख रुपये होत आहे मित्रांनो। चांगल्या प्रकारे शेती करत आहे ते। तर आपण बी जास्तीत जास्त मला शेतकरी बांधवांसाठी विनंती आहे की आपणले बी मुलं आजकाल 10,000 15,000 कंपनीत काम करण्यापेक्षा कुठेतरी आपण बी आधुनिक शेतीकडे लक्ष दिलं, कुक्कुटपालन असन, शेळीपालन असन किंवा माळवा असन, हे स्वतः करणे आणि कंपनीत जाण्यापेक्षा स्वतः माळवा करणे, फळबागी शेती करणे आणि स्वतः मार्केटमध्ये नेऊन विकणे। थोडीशी मेहनत आहे मित्रांनो, मात्र 10-15,000 पेक्षा कोणा हाताखाली गुलामी करण्यापेक्षा आपण आपली शेतीकडे जर लक्ष दिलं तर चांगली कमाई होऊ शकते। ते 10 लाख रुपये करायला तुम्हाला तेवढी आयडिया नाही, नवीन तुम्ही 5 लाखापर्यंत उत्पन्न घेऊ शकता। बाहेर लोकांकडे काम करण्यापेक्षा हा चांगला आहे। पारंपरिक शेती थोडी आधुनिक शेती दोघांचा संगम असला तर चांगलेच पैसे आपण कमवू शकता। तर मित्रांनो, माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बी अशी आधुनिक शेती करू शकताय मित्रांनो, हार मानू नका। हार न मानता आपण बी अशी आधुनिक शेतीकडे लक्ष द्या। ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा प्लीज। जय हिंद जय जवान। कारण की शेतकरीचा पुत्र एक भाऊ जवानामध्ये एक भाऊ शेती करते, त्याच्यामुळे आजचा ब्लॉगचं नाव ठेवलेलं आहे मी जय जवान जय किसान। जय महाराष्ट्र मित्रांनो।